नमस्कार बाळांनो. फिजिक्स झाला, केमिस्ट्री झाला आणि आजचा केमिस्ट्री सोपा पेपर होता. आता मॅथमेटिक्सचा पेपर राहिला. आता मॅथमेटिक्स मध्ये दोन टाईपचे विद्यार्थी आहेत. एक तर जे खूप स्कोर चांगला करणारे ज्यांचं मॅथ्स चांगला आहे आणि दुसरे ज्यांना पासिंगचं पण टेन्शन आलंय. तर या व्हिडिओमध्ये मॉडेल आन्सर पेपर डिस्कस करू आणि तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, मग थेरम असतील किंवा जे मॅथ्स मधून इम्पॉर्टंट येणार आहेत त्याची एक पीडीएफ मी संध्याकाळी तुम्हाला अवेलेबल करतोय. क्लिअर. हा मॉडेल आन्सर तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल वरतीच देतोय. दोन्हीच्या लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत. ते दोन्ही चॅनलला चला, तुम्हाला पेपर आहे असं देतो मी की कशा पद्धतीने मॅथ्स सोडवायचं. आता काय झालं, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये थेरी होती, काही न्यूमरिकल होती. तर मॅथ्स मध्ये कसं असतं की कम्प्लीट न्यूमरिकलच आहेत सगळे. तर मग कोणत्या स्टेपला मार्क किती देतात, विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. लॉजिक गेट्स मध्ये काय लिहायला पाहिजे, मॅट्रायसिस, एलपीपी आणि थेरम वगैरे हे सगळं आहे. तर हे सगळं डिटेल्स तुम्हाला बोर्डाची मॉडेल आन्सर येते ना त्याच्यामधून कळेल. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन सकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळीच तुम्हाला मी डिटेल्स देईल. मॅथ्स मध्ये प्रेडिक्ट करणं अवघड असतं की हाच क्वेश्चन येईल. जसं फिजिक्स केमिस्ट्री मध्ये बऱ्यापैकी सोपं असतं प्रेडिक्ट करणं, पण मॅथ्स मध्ये सेम टाईपचं आहे ना. 20-25 मार्क्स तरी तुम्हाला मी ठराविक 30 एक क्वेश्चन्स देतो, तेवढे बघून घ्या चला. तर 25 ते 30 मार्क्स तिथून मिळतीलच तुम्हाला. सगळे बुक केले ती आउट ऑफ आउट जाणार आहेत, पण मॅथ्स एक डिसाइडिंग फॅक्टर आहे सीईटी एक्झामसाठी. कारण मॅथ्सचे पेपर जर पाहिला मागच्या 3 वर्षातले खूप टफ येतात. सीईटीचं सांगालोय. मग ज्यांना इथं चेक करायचं आहे आता की बोर्डच्या पेपरला तुम्ही केलेला अभ्यास किती मार्क्स पडतील, किती होते, त्याच्यावर तुम्ही सीईटीचा विचार करू शकता. उद्या तुम्हाला सीईटी बद्दलचे सगळं ऍप्लिकेशन मध्ये पीवायक्यू देतोय, टेस्ट सिरीज देतोय, सगळं फ्री ऑफ कॉस्टच देतोय. त्याच्यामध्ये पीवायक्यू चॅप्टर वाईज वगैरे. उद्या महाराजांची जयंती आहे, त्या जयंती निमित्त आपण नवीन ऍप्लिकेशनच लॉन्च करतोय. ठीक आहे. तर चला, फर्स्ट हा 24चा पेपर आहे, 24चा. आणि हे कॉन्फिडेन्शियल जे दिसते ते मॉडेल आन्सर बोर्ड कडून आलेले आहेत. पासिंग लय अवघड नाही ना. 17 to 15 पासिंग आहे. तुम्ही म्हणाल हेच बाबा जास्त आहे, आणि इंटरनल मार्क इथं 20. इंटरनल तुम्हाला किती दिलेत, 18 to 20 दिलेलेच आहेत. ठीक आहे. आणि मग पासिंग साठी 35 म्हटलं, तुम्ही पासिंगचा प्रश्न नाही आहे, फक्त कमीत कमी किती पाहिजे हे तुम्हाला सांगण्यासाठी. स्कोर आउट ऑफ 100 आउट ऑफ 100 जाणारी मुलं पण आहेत. ओके. हा आहे. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह सेम फिजिक्स केमिस्ट्री मध्ये जसं असतं, पण इथं फरक काय पडलाय की एक ऑब्जेक्टिव्ह 2 मार्कांचा आहे. 8 ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत. 16 मार्क्स तुम्हाला मिळतील. जे काय ऑप्शन असेल याचा इथं ऑप्शन आणि त्याचा आन्सर, सेकंड ऑप्शन आणि त्याचा आन्सर. इथं काय अवघड आहे का, नाही. फक्त फरक काय की 2 मार्काला ऑब्जेक्टिव्ह कारण सॉल्व्ह करावं लागणार आहे. इथं 1 मार्काचे जे क्वेश्चन असतात मॅथ्सचे, मी म्हणतो की बाबा ते 1 मार्काचे नाहीत, ऍटलीस्ट 2 मार्काला द्यायला पाहिजे होते, पण चला दिले नाहीत. कारण ऑब्जेक्टिव्ह जर 2 मार्काला द्यायला लागले तर हे कशाला. पण खूप सोपे फालतू असतात. एखादं स्टेटमेंट दिलंय आणि त्याचं बाबा काय सांगितलंय बघा इथं, सिम्बॉलिक फॉर्म. हा सिम्बॉलिक फॉर्म डायरेक्ट त्यालाच 1 मार्क दिलेला असेल, हेच पाहिजे त्यांना. पण हे थोडस पावडर लिपस्टिक लावल्यासारखं, हे मेकअप केलाय, पी कुणाला क्यू कुणाला, हे आन्सर आहे त्याचं. इथे देन तुमचा कुठला आहे, वेक्टरवरचा क्वेश्चन आहे, पॉइंट पी, सिंपल 2-3 लाईन. आता तुम्ही म्हणाल की बाबा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा बघा, एक सिंपल आहे, एक लाईन मध्ये आन्सर आहे, हा आला हाय, पण आन्सर त्यांना हे पाहिजे 1 मार्क. सो मॅथ्स मध्ये 1 मार्काचे क्वेश्चन खूप फालतू, पण 4च येणार आहेत. मग आपण जाईल सेक्शन बी ला. सेक्शन बी ला 2 मार्कांचे क्वेश्चन आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर मार्किंग स्कीम कशी केली बघा, हा फक्त त्यांना पाहिजे. मग 2 मार्क कशाला देणार, 1 मार्क याच्यासाठी दिलाय आणि 1 मार्क याच्यासाठी दिलाय, असे 2 मार्क्स तुमचे डिवाइड केलेले आहेत. बघा हे पूर्ण स्टेटमेंट आहे का, नाही आहे. पहिला याला 1 मार्क ठरवला आणि मग हे कम्प्लीट काढलं तर त्याला 1 मार्क आहे. म्हणजे पूर्ण टेबल समजा काही जणांचा चुकला, हे शेवटचं काहीतरी चुकलं, तर बाबा ह्याचा 1 मार्क दिला जाईल. आता हेच चुकलं तर ऑब्व्हियसली हे पण चुकणार आहे, पण 1-1 मार्क इथे डिवाइड केला. आता हे 1-1 मार्क कसे, आमचे जे मित्र आहेत पेपर चेक करतात, प्रतीक सर, त्यांच्याकडे असतं हे. त्यांनी ज्यावेळी मीटिंग असते एक्झामिनर बरोबर, एक्झामिनर म्हणजे मॉडरेटर बरोबर वगैरे, त्यावेळी सांगितलं जातं की हे 2 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल. ह्या वर्षी जे आता पेपर झाला नाही तर कुठं येईल. देन मॅट्रायसिसचा क्वेश्चन आहे काय, चेक द मॅट्रिक्स इन्व्हर्टेबल ऑर नॉट. म्हणजे काय, डिटर्मिनंट काढल्यानंतर तुम्हाला कळतंय. ओके. मग इथं काय, 1 मार्क कशाला दिलाय इथं आणि 1 मार्क खाली स्टेटमेंटला, लॉजिकच नाही आहे. पण ऍक्च्युली हे दिल्यानंतर एक 2 ओळीचा काय 2 मार्क, इन्व्हर्टेबल डिटर्मिनंटला 2. ऍक्च्युली कसं हा 1 मार्काला यायला पाहिजे होता क्वेश्चन, पण टाकलाय त्यांनी, पण 2 मार्काचं डिस्ट्रीब्युशन दिलं बघा. ह्या खालच्या स्टेपला नाही, हा वरच्या स्टेपला कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर जर आला असेल त्याला 1 मार्क, आणि खाली स्टेटमेंट मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स हे दिलेलं आहे. समजतंय. कारण जर तुमचा डिटर्मिनंट 0 आला तर इनव्हर्स निघत नाही, डिटर्मिनंट 0 आला नाही तर इनव्हर्स निघतो, तेच आहे.
स्टेटमेंट मॅथ्स मध्ये लिहिणं गरजेचे असतात. बरेच विद्यार्थी असे स्टेटमेंट सोडतात, एक्स वाय झेडच्या वगैरे व्हॅल्यू काढा. थेरॉटिकल क्वेश्चन विचारला, आन्सर खाली लिहिते थेरॉटिकलच द्यायचं. क्लिअर आहे? 2 मार्काचं डिस्ट्रीब्युशन. 3 मार्काचा काय? टेबल मध्ये बघा. आता इथं काय? एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. पहिला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काढायचं, तर कुठं 3 मार्काचे आहेत बघा. हे लिहिणं मरतं इम्पॉर्टंट आहे. पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू याला 1 मार्क दिलाय सगळ्याला. देन त्याचा सिम्बॉलिक फॉर्म ज्यांनी काढला त्याला 1 मार्क दिलाय. आणि पुढे काय सांगितले? कन्स्ट्रक्ट द टेबल. ह्या टेबलला 1 मार्क. म्हणजे तुम्ही म्हणणार हे अननेसेसरी 1 मार्क इथं वाटलाय, काय गरज आहे म्हणणार. ऍक्च्युली ह्याला 1 मार्क द्या, ह्याला 1 मार्क आणि ह्याला 1 मार्क, जसं 2 मार्कचा मागचा टेबल होता, पण नाही ना दिला. बोर्डनं ठरवून कशाला दिलं हे? त्यामुळे हे मुलं विसरतात टेबलमध्ये लिहायला. हे सगळं लिहायचं. ओके. पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू काय असेल ते. ओके. देन आता तुम्ही म्हणणार बाबा थोडंसं डिफरन्शियल इक्वेशन इंटिग्रेशन टाइप मध्ये, इथे लक्ष द्या. आता हे सॉल्व द डिफरन्शियल आहे. इथं मिस्टेक झालेली बोर्डाकडून येते वेळी, मग ती मिस्टेक करेक्ट केली. जे पुट केल्यानंतर इक्वेशन बनते त्याला 1 मार्क दिला. क्लिअर? तुम्ही सबस्टिट्यूशन केलं, सबस्टिट्यूशन काय? y इक्वल टू x. कुठलं तुम्ही म्हणणार? होमोजेनियस इक्वेशन टाइपचं आहे. ओके ठीक आहे, पुट केला, जे काय आलं त्याला 1 मार्क. हे सॉल्व करत गेला आणि देन एक इक्वेशन फॉर्म भरतोय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, त्याला 1 मार्क दिलाय. पण मीटिंग मध्ये काय सांगितलं? नॉट नेसेसरी. हे असंच लिहिलं पाहिजे का नाही? काही विद्यार्थी हे इकडे टाकतील ऍडजस्ट होऊ शकतं. ठीक आहे, तिथे 1 मार्क. आणि देन फायनल आन्सरला 1 मार्क, जे काय आलं. आणि इथं दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन असं थेरॉटिकल लिहा. हे नाही, हा मार्क्स इथं देतील, हे पुढे मागं होणार. नॉट नेसेसरी म्हणले की हेच लिहिलं पाहिजे. मॅथ्स मध्ये प्रॉब्लेम काय? इक्वेशन तुम्ही कुठल्याही पद्धतीने लिहू शकता, ते चेकरवर डिसाइड केलं जाते. हा, पण पहिल्या स्टेप्स आहेत आणि लास्ट असंच त्या बरोबर झाल्या पाहिजे. नेक्स्ट, आता सोल्युशन घ्यायचं. तुम्हाला एक्स वाय झेड काढायचे. मुलं मॅट्रायसेस मध्ये काय म्हणतात? सर ती एक्झॅक्ट स्टेप तशी झाली पाहिजे काय? नाही. मॅट्रायसेस कसं आहे? आन्सर एक येणार आहे, पण सोडवण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता इथे बघा, हे इन्व्हर्जन मेथड आलं. ज्यांनी इक्वेशन बाबा एक फॉर्मॅट मध्ये लिहिलं, मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये लिहिलं, त्याला 1 मार्क दिलाय. ह्यातली स्टेप केली. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही ही स्टेप नाही दुसरी स्टेप केली चालते, काही फरक नाही पडत. बोर्डनं माप दिला ह्याला 1 मार्क, पण अशी स्टेप आहे का? नाही. फायनल काहीतरी आणलाय तुम्ही, त्याला 1 मार्क दिला जाईल. हे तुमच्यावर डिपेंड असणार. मॅट्रिक्स मध्ये तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही प्रोसेस कशी केली. पण पहिल्याला 1 मार्क दिला, फायनल एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू काढले, त्याला 1 मार्क आला. आणि देन मग तुम्ही हे मध्ये स्टेप जे काय केलं असतील, हे पहिला तर लिहिलं 1 मार्क दिलं. फायनल तुमचं जर बरोबर आलंय तर मधल्या स्टेप ऑब्विसली बरोबर असणार आहेत, मग तिथं मार्क दिलाच जातो. हीच स्टेप पाहिजे असं काय मॅट्रिक्स मध्ये? असं नाहीये. कोण स्टेप पुढं मागं करू शकते ना, कोण कॉलम न सोडवेल, कोण रो न सोडवेल. त्यामुळे फायनल आन्सर आलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये मार्क दिला जातोय. काय करायचं ते करा. पहिली स्टेप तर मात्र ही सगळ्यांनी लिहायलाच पाहिजे, ह्याचा मार्क असणार आहे. महत्वाचं आणि कुठला येते की बाबा म्हणलं जातं की ते एलपीपीच्या ग्राफचं मार्क्सचं सिस्टीम करतं, ते एक मुलांना कन्फ्युजन क्रिएट करतं. तर एलपीपीचा क्वेश्चन किती मार्कांचा आहे? 4 मार्कांचा आहे. बघ ठीक आहे, काय करायला सांगितलंय? सॉल्व द एलपीपी काय? मॅक्झिमाइजचा क्वेश्चन आहे. तर मॅक्झिमाइजला हा टेबल, तुम्ही म्हणा टेबलला मार्किंग आहे नाही आहे. हा टेबल कशासाठी काढला जातोय? तुम्ही ग्राफ काढण्यासाठी कोऑर्डिनेट कसे पाहिजेत. बऱ्याच मेथड आहेत, 3-4 मेथड आहेत सोडवण्यासाठी इक्वेशन. पण ठीक आहे बाबा, आपण म्हणू शकतो तुम्ही ह्या टेक्स्टबुकनं चला काढून ठेवा. हा काढणं गरजेचं आहे, सोपं जात आहे. इथं मार्क्सची सिस्टीम बोर्डनं डिफाईनच नाही केली. ग्राफ बरोबर काढलाय, 1 मार्क दिलाय बघा. त्याच्यानंतर कॉर्नर पॉइंट काढलेत, हे बघा ओ सी. आता हे तुम्ही काही पण कॉर्नर पॉइंट टाकू शकता, हे तुमच्या हातात आहे. हे ह्याला एबीसीडीच मांडलं पाहिजे वगैरे असं काही नाहीये. त्याला 1 मार्क, हे 2 झाले. देन जे मॅक्सिमाइज मिनिमाचे जे पॉइंट टाकलाय त्याचा 1 मार्क दिला आणि फायनल आन्सरला 1 मार्क. असे 4 मार्काचा क्वेश्चन डिवाइड करा. तुम्ही म्हणा ह्याचे मार्क ह्याला नाही ना दिला बोर्डनं, पण काढू नका असं नाही, काढा. कारण हे काढल्यानंतर आन्सर निघतात. हे बोर्डचं मार्किंग सिस्टीम आहे. काही वेळा म्हणतील फक्त टेबल कन्स्ट्रक्ट करण्याच्या वेळी इथं ग्राफ काढा. 2 मार्काला आला हा ग्राफ आणि ह्याला एक अर्धा देऊ शकतात. त्यामुळे हा टेबल काढणं गरजेचं आहे. म्हणजे जे बेसिक आहेत हे तुम्हाला मी इथं सांगतोय, अशा पद्धतीने सोडवायच्या. डिटेल्स सगळे आन्सर शीट मी तुम्हाला 23 देतो, 24 देतो. मॉडेल आन्सर क्वेश्चन पेपर पण मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवर टाकतोय बघा. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ मी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला देईन. ठीक आहे, चला ऑल द बेस्ट. आणि झोपायचं नाही, अभ्यास करायचा आहे. बायोवाल्यांनी झोपून टाका आता.